अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. थंबनेलवरून समजलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर व्हिडिओ आहे हा एक तुम्हाला मी सेवा सांगणार आहे तारक मंत्राची, जी की प्रभावी सेवा आहे आणि खूप लोकांना यांचा अनुभव आलेला आहे. मला पण अनुभव आलेला आहे. ती साधी सोपी सेवा सांगणार आहे. काय होतं आपल्या आयुष्यामध्ये ना, दुःख येतं आणि कधी कधी काय होतं की आपलं माइंड डिस्टर्ब होतं. आपल्याला समजत नाही नक्की की आपल्या आयुष्यात काय चाललंय. आणि एक वेळ अशी येते की आपण खूप कन्फ्यूज होतो की आपल्याला समजत नाही की मी हे करू की ते करू. आणि मार्गदर्शन करणारं पण कोण नसतं. पण जे करतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू की नको. समजत नसतं की कोणी चांगल्यासाठी सांगतं तर कोणी वाईटासाठी सांगतं. पण त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपले स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा. म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना विचारायचं. ते कसं स्वामी महाराजांना विचारायचं ते तुम्हाला सांगते. तर खरंच खूप म्हणा, मी पण खूप वेळा ट्राय करून बघितले हे आणि माझ्यासोबत झालेलं आहे. कारण स्वामी महाराज मला योग्य तोच मार्ग दाखवलेला आहे अजूनपर्यंत. त्याच मार्गावरती मी चालत आहे. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहत असालच आणि नक्की पहा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्हाला मी स्वामीची सेवा सांगते. कधी काय होतं, आपलं माइंड खूप डिस्टर्ब होतं आणि घरात पण निगेटिव्हिटी असते. काही ना काही वाद चालू असतात, मिस्टरांसोबत म्हणा किंवा मुलांसोबत किंवा सासूसारांसोबत म्हणा किंवा आजूबाजूवाल्यांसोबत किंवा बाकी कोणासोबत वाद चालू असतात. डोक्यात तेच विचारासारखं आणि आपल्याला ते विचार बाहेर काढायचे असतात. किंवा तुम्ही कोणता बिझनेस करणार असाल आणि तुम्हाला समजत नाही की मी हा बिझनेस करू की नको, काय करू, मला हा मार्ग सापडत नाही, काय करायचं. तेव्हा आपल्या स्वामी महाराजांकडे जायचं. स्वामी महाराज तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवते. तर तुम्ही स्वामींचा तारक मंत्र ऐकला असेल. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. हा आहे स्वामींचा साधा सोपा तारक मंत्र. यूट्यूबला भेटेल तुम्हाला, गुगलवर भेटेल. कुठंही तुम्ही टाईप केला की स्वामी समर्थ महाराज तारक मंत्र, तो तुम्हाला भेटला. आणि साधा सोपा तारक मंत्र. आणि जी तुम्हाला मी सेवा सांगणार आहे ती म्हणजे 10 ते 15 मिनिटाची सेवा आहे. काही फारशी 1 तास 2 तास बसायचं नाही किंवा पूजा मांडणी वगैरे असं काहीही करायचं नाही आहे. तरी सेवा अशी आहे, आपल्याला देवपूजा करायची. आपण जेव्हा देवपूजा करतो, तुमच्या जी मनात इच्छा आहे, म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेम आहे समजा, तुम्हाला काही समजत नाही की कोणता मार्ग निवडू कोणता नको, खूप कन्फ्यूज आहे, कोणता बिझनेस करू काय नको, तुम्हाला खूप जे तुमच्या काही मनात असेल ते एका पेजवर लिहायचं आहे पेनाने. व्हाईट पेजवर, व्हाईट पानावरती ब्ल्यू पेनानेच लिहायचं आहे ते. आणि ते पेज आहे ना स्वामी महाराजांसमोर ठेवायचं. पूजा करायची, स्वामी महाराजांसमोर ठेवायचं. एक पाण्याचा ग्लास घ्यायचा, अगरबत्ती वगैरे सगळं लावायचं. पाण्याचा ग्लास घ्यायचा, जे लिहिलेलं आहे ते स्वामी महाराजांना प्रत्येकदा वाचून दाखवायचं. काय ते स्वामीला ठेवायचं, सांगायचं स्वामीला ही माझी इच्छा आहे, असं असं चालू आहे माझ्या आयुष्यात, माझं हे आरोग्य बिघडले, माझे हे प्रॉब्लेम सॉल्व, जे काही तुम्हाला सांगायचं ते सांगा. आणि त्यानंतर तुम्ही ना स्वामींचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा. 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही त्या पाण्याच्या ग्लासमध्ये हात ठेवून तारक मंत्र म्हटला तरी चालते किंवा त्या पाण्यामध्ये बघून म्हटला तरी तारक मंत्र चालतं. तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. आणि ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. म्हणजे 11 वेळा तारक मंत्र रोज तुम्हाला असं 21 दिवस करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हणता, त्यानंतर जे तीर्थ आहे, जे पाणी आहे, ते तुम्हाला प्यायच्या अगोदर ना त्या पाण्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे. म्हणायचं आहे की पाण्यासोबत म्हणायचं ह्या तीर्थात म्हणजे स्वामी महाराज त्यात तुम्हाला दिसतात, समजायचं आणि म्हणायचं. म्हणजे जी तुमची काय प्रॉब्लेम आहे, जे काय झालेलं आहे, तुमचं मार्ग दाखवायचं आहे किंवा काही जे प्रॉब्लेम आहे. समजा तुम्हाला मी सांगितलं की मला स्वामी महाराज नोकरी पाहिजे आहे किंवा मला भेटली आहे, तर काय समजा मला प्रेझेंटेशन बोलायचं काय, स्वामी महाराज मला नोकरी भेटलेली आहे आणि खूप छान असा हा जॉब आहे, मला चांगला पेमेंट आहे, मी ह्या रोज जॉबवरती जाते. म्हणजे तुम्हाला हा जॉब भेटलेला आहे अशा प्रकारे ना, सगळं पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे त्या पाण्यासोबत बोलायचं आपल्याला, सांगायचं पाण्याला. आणि त्यानंतर ते अभिमंत्रित केलेलं पाणी तीर्थ प्यायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस करायचं. आणि करून बघा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटेल त्याचा. कारण खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि खूप लोक करतात ही सेवा. 21 दिवस जर तुम्हाला जमलं नसेल तर 11 दिवस करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जास्तीत जास्त सांगू मी 21 दिवस केलेलं बेस्ट आहे. आणि खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे. आणि आपण रोज पाण्यासोबत बोलायचं आपल्याला त्या, आणि तारक मंत्र म्हणायचं, स्वामी महाराज सांगायचं आहे. ती आपण जेव्हा कधी तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ना, तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांना सांगा. आपण रोज जरी स्वामी महाराजांसमोर सकाळी किंवा संध्याकाळी बसून 5 मिनिटं जरी स्वामी महाराजांच्या गप्पा मारल्या, स्वामी महाराजांना सांगितलं आजचा दिवस कसा गेला आपला, की आपल्या आयुष्यात काय चाललं आहे, आपल्याला काय हवं नको, ते महाराजांना सगळं समजतं. त्यामुळे तुम्ही फक्त महाराजांना सांगा, त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. म्हणजे असं समजा की महाराज आपल्यासमोर आहेतच, मी त्यांच्याशी बोलतो, तेच आपल्या एका फॅमिलीतला आपला सदस्य आहे समजा. आणि त्यांना सगळं सांगत जा. बघा तुमच्या आयुष्यात खरंच खूप चेंजेस होतील. आणि हे जे पाणी तारक तीर्थ आहे ना, ते इथे लावा, तुमच्या इथे लावा आणि प्या पाणी. बघा खरंच सांगते, तुम्हाला खूप अनुभव येतील ह्याचे. ते करून बघा. आणि जर आला अनुभव ना तुम्हाला, येणार असं 100% सांगते मी, येणार अनुभव तुम्हाला. आणि ते आल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा की ताई असं झालं आणि असंच मी केलं. बघा तुम्हाला खूप लोकांचे मला मेसेज येतील. पण कारण की हा सेवा अशी प्रभावीच आहे, खूप प्रभावी सेवा आहे. आणि हे स्वामी महाराज जे आपले गुरु आहेत, आणि गुरुंना खरंच खूप आपल्या शिष्यासोबत साथ देतात. प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात स्वामी महाराज प्रत्येक वेळी पाठीशी उभा राहतात. बघा कधीही तुम्ही प्रॉब्लेममध्ये असतात, अडीअडचणीमध्ये असतात, फक्त स्वामी महाराज आवाजून बघा, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील. आणि ह्या 21 दिवसामध्ये ना तुम्हाला स्वामी महाराजांना मी खरं सांगते, ह्या 21 दिवसामध्ये स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात किंवा काही ना काही
तऱ्हेने तुम्हाला ना ते मार्ग दाखवतील. म्हणजे समजा तुम्हाला जॉब भेटायचा जर काही नाही तुमच्यासमोर मेसेज येईल किंवा तुम्ही कुठं बाहेर चालला असाल कोण तुम्हाला कोण भेटेल किंवा काहीतरी म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला ह्या 21 दिवसामध्ये स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देणारच. आणि खरंच सांगते स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देणारच. तुम्ही फक्त एकदा अनुभवून बघा, ही सेवा करून बघा. जी काही सेवा करणार ते एकनिष्ठ करा, एकाग्रतेने करा आणि मनोभावे करा. स्वामींची कोणतीही सेवा अशी बरोबर करायची नाही आहे जी की मी सांगते म्हणून तुम्ही करता असं नाही करायचं. जी काही सेवा करणार आहे ती तुम्ही मनोभावे करायची आहे आणि ही तुम्ही सेवा करून बघा आणि तुम्हाला याचा खरंच नक्कीच फायदा होईल. आणि तारक मंत्र फारसा काही मोठा नाही आणि तारक म्हणजे तारणारा आणि स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून तारतात. त्यामुळे हा तारक मंत्र सेवा करायलाच पाहिजे स्वामी महाराजांची. आणि तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान पण करू शकता. जर 3 दिवसाचं तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल तर माझा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.